आजही जगामध्ये जर एकूण किती किलोमीटर विमानं प्रवास करतात, किती तासांचं उड्डाण करतात, जगाच्या किती कोपऱ्यांमध्ये ही विमानं सतत जात असतात, त्याच्या तुलनेत जे अपघात होतात, त्या अपघातात किती माणसं दगावतात, याचा जर तुम्ही रेशो पाहिलात, तर तो अतिशय कमी आहे. तो कदाचित रस्त्यावरच्या अपघातांपेक्षा विमान अपघाताच्या शक्यता कमी आहेत. सो विमान अपघातांच्या बाबतीत एव्हिएशन हे थोडं ग्लॅमरस फील्ड असल्याकारणाने मीडिया त्याला त्या प्रमाणात उचलून धरतं. त्याची भयावहता वाढते कारण मग ते अजून जास्त वेळेला लोकांना ते दिसतं. पण घाबरून जाण्याचं कारण नाही. एव्हिएशन इंडस्ट्रीबद्दल असं म्हटलं जातं, की जगातली सगळ्यात फास्टेस्ट स्वतःला रिकव्हर करून, पुन्हा नव्याने सुधारणा करून, पुन्हा नव्या तंत्रज्ञानानुसार आव्हानाला सामोरं जाणारी ही इंडस्ट्री आहे. विमानाची स्थापना झालेल्या ते राईट ब्रदर्सच्या विमानापासून ते आत्ता जगाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत एका दमसासामध्ये प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महाकाय विमानांपर्यंतचा आपण प्रवास केलाय. हे इव्हॉल्व होत इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आपण खूप सुरक्षित विमान प्रवासापर्यंत आत्ता आलेलो आहोत. त्यामुळे लगेच घाबरून जाऊ नये, असं मी माझ्या अनुभवावरून नक्की सांगू शकतो.